हॅलो फ्रेंड्स, आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी पाहत आहोत पार्टीजमध्ये. ह्यामध्ये आपण मागच्या टॉपिकमध्ये रॉंगफुल रिस्ट्रेन, रॉंगफुल कन्फाइनमेंट, त्यानंतर क्रिमिनल फोर्स, असॉल्ट हा टॉपिक आपण बघितला. त्यानंतर आपण हर्ट, ग्रीवियस हर्ट हा देखील टॉपिक आज आपण बघितला. आज त्यामध्ये आपण किडनॅपिंग अँड अब्डक्शन पाहणार आहोत. त्यानंतर पुढे रेपची प्रोव्हिजन आपण पाहणार आहोत आणि लास्ट अननॅचरल ऑफेन्स एवढा पार्ट आज आपण कव्हर करणार आहोत. किडनॅपिंग अँड अब्डक्शन डील्स विथ सेक्शन 359 टू सेक्शन 368. जवळपास 9 सेक्शनचा हा एक टॉपिक आहे, किडनॅपिंग अँड अब्डक्शन. सुरुवातीला आपण किडनॅपिंगची डेफिनेशन पाहूया. किडनॅपिंगचे दोन टाइप पडतात. देयर इज अ टू टाइप्स ऑफ किडनॅपिंग. वन इज किडनॅपिंग फ्रॉम इंडिया आणि किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन. ओके, तर मी शॉर्ट मध्ये लिहून ठेवूया. फर्स्ट पॉइंट काय आहे? किडनॅपिंग फ्रॉम इंडिया. ओके, किडनॅपिंग फ्रॉम इंडिया आपण बघूया. सेक्शन 360 deals with kidnapping from India. Whoever convey any person beyond the limit of India without his consent is said to commit kidnapping from India. Whoever convey any person, यामध्ये शब्द आहे any person. एनी पर्सन यामध्ये मेजर, मायनर, अनसाउंड माइंड, साउंड माइंड अशा सर्व व्यक्तींचा यामध्ये समावेश होतो. एनी पर्सन कोणत्याही एजचा, म्हणजे मायनर असता तरी पण किंवा मेजर असता तरी. हु एव्हर कन्वे एनी पर्सन बियॉन्ड द लिमिट ऑफ इंडिया. इंडियाच्या ज्या काही बाउंड्रीज वगैरे आहेत, आपण बघितलं की बाउंड्रीज काय आहेत ते सर्व आपण एक्स्ट्रा ज्युरिडिक्शन आणि इंट्रा ज्युरिडिक्शनच्या टॉपिकमध्ये. तर इंडियाचं जे काही लिमिटेशन आहे त्या लिमिटेशनच्या बाहेर, बियॉन्ड द लिमिटेशन ऑफ इंडिया, याच्या बाहेर जर का एनी पर्सन कोणत्याही व्यक्तीला नेलं, पण कसं पाहिजे ते विदाउट हिज कन्सेंट. ओके, सो विदाउट हिज कन्सेंट, त्याची कोणतीही संमती वगैरे नसताना, कोणतीही कन्सेंट न घेता, इज सेड टू कमिट किडनॅपिंग फ्रॉम इंडिया. सो या तीन कंडिशन फुलफिल झाल्या की त्या ठिकाणी किडनॅपिंग फ्रॉम इंडिया हा ऑफेन्स होईल. फर्स्ट कंडिशन, एनी पर्सन, कोणतेही व्यक्ती झाली, मायनर, मेजर, कोणतीही, बियॉन्ड द लिमिट ऑफ इंडिया, इंडियाच्या लिमिटेशनच्या बाहेर नेणं गरजेचं आहे. किडनॅपिंग इंडियाच्या बाहेर, फक्त एका गावातून दुसऱ्या गावात नेलं चालणार नाही, किंवा एका डिस्ट्रिक्ट मधून दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये नेलं चालणार नाही. तर इंडियाच्या बाहेर नेलं विदाउट हिज कन्सेंट, त्याची कोणतीही संमती नसताना देखील, म्हणजे पळवून वगैरे असं नेलं, तर त्याला किडनॅपिंग फ्रॉम इंडिया असं म्हणतात. त्यामध्ये सेकंड ग्राउंड काय आहे, दुसरा टाइप येतो म्हणजे सेक्शन 361 deals with kidnapping from lawful guardian. हा किडनॅपिंग फ्रॉम इंडिया एक टाइप आहे, आणि दुसरा टाइप आहे तो म्हणजे किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन. त्यामध्ये काय, हु एव्हर टेक्स और एंटाइसेस एनी मायनर बिलो 16 year of age, if male or below 18 year of age, if female out of the keeping of lawful guardian without the consent of lawful guardian, commits kidnapping from
लॉफुल गार्डियन. ओके, यामध्ये आपण जरा इसेन्शियल पॉइंट्स लिहून घेऊया. डेफिनेशन मध्ये मेन मेन काय आहे. टेक्स और एंटाइसेस हा पहिला पॉइंट आहे. किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन मध्ये सर्वात पहिला मुद्दा येतो टेक्स और एंटाइसेस. ओके, लॉफुल गार्डियन म्हणजे यामध्ये फक्त मायनरचा विचारतो. किडनॅपिंग यामध्ये एनी पर्सन आहे, पण यामध्ये फक्त आणि फक्त मायनर. आता मायनर किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन होण्याकरिता मायनरचे एज किती आहे, तर मायनर बिलो फर्स्ट काय 18 इयर ऑफ एज. आणि सेकंड काय 16 इयर इफ. ओके, सॉरी 16 इयर इफ मेल आणि 18 इयर इफ फिमेल. ओके, सो 16 वर्षाखालील मुलाला समजा घेऊन गेले, किडनॅप करून गेले, तर तिथे किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन होईल. ओके, त्यामध्ये अजून देखील महत्त्वाचे पॉइंट आहे, ते आपण लिहूया आणि मग आपण एक्झाम्पल थ्रू डिस्कस करूया. आउट ऑफ कीपिंग ऑफ लॉफुल गार्डियन. आणि नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे विदाउट कन्सेंट ऑफ लॉफुल गार्डियन. ओके, ओके, विदाउट कन्सेंट ऑफ लॉफुल गार्डियन. ओके, सो अशा प्रकारे यामध्ये पॉइंट्स आहेत किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन मध्ये. ओके, किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन मध्ये फक्त लहान मुलांचा समावेश होतो. त्यांचे एज लिमिटेशन किती दिले की जर का मुलगा असेल तर 16 इयर पेक्षा लहान असणं गरजेचं आहे आणि मुलगी असेल तर 18 वर्षापेक्षा लहान असणं गरजेचं आहे. ओके, हेच किडनॅपिंग फ्रॉम इंडिया मध्ये एनी पर्सन होता, बरोबर. त्यानंतर आउट ऑफ कीपिंग ऑफ लॉफुल गार्डियन अँड विदाउट कन्सेंट, यामध्ये मुलाची कन्सेंट नाही विचारात घेतली. किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन मध्ये जे काही गार्डियन आहेत त्याचे लॉफुल, त्यांची कन्सेंट घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी त्या व्यक्तीची कन्सेंट घेतली नाही तरी देखील तिथं होईल. ओके, विदाउट हिज कन्सेंट इथं आहे आणि इथं विदाउट कन्सेंट ऑफ लॉफुल गार्डियन. ओके, सो लॉफुल गार्डियनची या ठिकाणी कन्सेंट घेणं गरजेचं आहे. आणि आउट ऑफ कीपिंग ऑफ लॉफुल गार्डियन, लॉफुल गार्डियनच्या ताब्यात असताना त्याला आउट ऑफ त्यांच्या इथून पळून गेलं वगैरे असतं, तर त्या ठिकाणी लॉफुल म्हणजे त्या ठिकाणी किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन हा ऑफेन्स होईल. फॉर एक्झाम्पल लग्नामध्ये जातात, बरोबर. लग्नामध्ये एखाद्या मुलाला एखाद्या व्यक्तीने पळवलं समजा गरजेच्या ठिकाणी, आई वडिलांसोबत आहे, तर तिथं टेक्स झालं. तो जर त्याचा एज जर का 10 वर्ष असेल तर म्हणजे तो मायनर आहे, मायनर बिलो 16 इयर ऑफ एज, फुलफिल झालं. आउट ऑफ कीपिंग ऑफ लॉफुल गार्डियन, आई वडिलांसोबतच लग्न झालं आहे, आई वडिलांच्या हातामधून वगैरे त्यांना पळवून वगैरे नेलं असतं. आणि विदाउट कन्सेंट ऑफ हिज लॉफुल, त्यांच्या आई वडिलांची कन्सेंट वगैरे कोणतीही कन्सेंट न घेता त्याला पळवलं, तर या ठिकाणी कोणतं ऑफेन्स होईल, तर किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन हा ऑफेन्स यामध्ये होईल. सो हा सेक्शन 359 आहे
आणि हा सेक्शन 360 आहे. ओके, सो त्यामध्ये आता पुढे बघूया. आता यांना पनिशमेंट फॉर किडनॅपिंग 7 इयर. सेक्शन 367 मध्ये किडनॅपिंगची पनिशमेंट दिलेली आहे, जी की आहे 7 इयर पनिशमेंट. ओके, आणि सेक्शन 362 डील्स विथ abduction. Whoever by force, compel or by deceitful means induces any person to go from any place is said to abduct that person. Abduction मध्ये काय आहे? फोर्सचा यूज त्यामध्ये होतो abduction मध्ये. Whoever by force, compel or by deceitful means. ओके, म्हणजे abduction मध्ये बाय फोर्सने त्याला हे केलं जातं, फोर्सने कंपेल केलं जातं त्याला करायला लावणं वगैरे, किंवा बाय डिसीटफुल मीन्स दुष्ट हेतूने वगैरे असं म्हणूया. इंड्युसेस एनी पर्सन, एक कोणत्याही व्यक्तीला इंड्यूस केलं जातं टू गो फ्रॉम एनी प्लेस इज टू अबडक्ट दॅट पर्सन. ओके, हा सेक्शन 362. 363 मध्ये आपण बघितलं की 7 इयर पनिशमेंट आहे. ओके, त्यापुढे सगळे त्यामध्ये ॲग्रिवेटेड फॉर्म आहेत. ओके, त्यानंतर आपण किडनॅपिंग ॲबडक्शन मध्ये पुढे फक्त पनिशमेंटचे टाइप्स आहेत की ॲग्रिवेटेड, किडनॅपिंग फॉर रॅन्सम वगैरे असे. त्यामध्ये ते तुम्ही बघून घ्या, सोपे आहेत ते. फक्त पनिशमेंट त्यामध्ये तुम्ही टिक मार्क केली की तुमच्या ते लगेच लक्षात येईल. हेडिंग आणि त्यांची पनिशमेंट फक्त लक्षात ठेवा. त्यामध्ये मेन म्हणजे किडनॅपिंग ही कन्सेप्ट काय आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. किडनॅपिंगचाच ॲग्रिवेटेड फॉर्म म्हणजे ॲबडक्शन आहे. ॲबडक्शनला काही पनिशमेंट वगैरे दिलेली नाहीये, पण किडनॅपिंगचा थोडा ॲग्रिवेटेड म्हणजे फोर्स वगैरे यूज केलं. आणि ॲबडक्शन हे एनी पर्सनचं असतं, म्हणजे मायनरचं पण असतं आणि मेजरचं पण असतं. ओके, त्यामध्ये फोर्स वगैरे फोर्सफुल्ली किंवा डिसीटफुल मीन्स दुष्ट हेतूने वगैरे असं काहीतरी करण्यात येतं, त्याला आपण ॲबडक्शन म्हणतो. ओके, या ठिकाणी किडनॅपिंग ॲबडक्शन आपण बघितलं. किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन आणि ॲबडक्शन मध्ये काय फरक आहे तो आपण जरा बघूया. किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन डील्स विथ ओनली मायनर पर्सन, म्हणजे 16 वर्षाखालील आणि 18 वर्षाखालील मुलाच्याच रिलेटेड जे असतात त्यांच्याच रिलेटेड फक्त हा ऑफेन्स असतो, किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन. ॲबडक्शन कुणाच्या रिलेटेड असतं? इट कॅन बी कमिटेड इन रिस्पेक्ट ऑफ पर्सन ऑफ एनी एज, म्हणजे 18 वर्षाच्या मुलाचं देखील ॲबडक्शन होऊ शकतं. ॲबडक्शन कोणत्याही व्यक्तीचं होतं, पण किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन हे फक्त आणि फक्त मायनरचंच होतं. It is a substantive offense. It is not a substantive offense. Okay. त्यानंतर कन्सेंट ऑफ मायनर इज नॉट रिलेव्हंट. यामध्ये मायनरची कन्सेंट काही महत्त्वाचा मुद्दा नाही. या ठिकाणी लॉफुल गार्डियनची कन्सेंट घेणं आवश्यक आहे. त्यानंतर कन्सेंट इज रिलेव्हंट. फोर्स ऑर डिसीटफुल मीन्स आर नॉट यूज. यामध्ये फोर्स, डिसीटफुल मीन्स हे जे आहे त्याचा काही संदर्भ नाही, पण ॲबडक्शन मध्ये फोर्स आणि डिसीटफुल मीन्स असणं गरजेचं आहे. फोर्स ऑर डिसीटफुल मीन्स इज रिलेव्हंट. ओके, अशा प्रकारे त्यामध्ये फरक येतो किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन आणि ॲबडक्शन मध्ये. त्यानंतर काही रेपच्या प्रोव्हिजन्स आहेत ते आपण बघूया. हे मी पुसून घेतो आणि आपण रेपच्या प्रोव्हिजन पाहूयात. ओके फ्रेंड्स, देन आता आपण नवीन ऑफेन्स रेप विच मेन्शन अंडर सेक्शन 375 अँड सेक्शन 376. ओके, याबद्दल रेपची प्रोव्हिजन आपण डिस्कस करणार आहोत. यामध्ये 376 मध्ये अमेंडमेंट झाले आहेत आणि त्यामध्ये अजून ए, बी, सी, डी असे त्यामध्ये बरेच क्लॉजेस ऍड करण्यात आलेले आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. सेक्शन 375 मध्ये रेपची डेफिनेशन दिलेली आहे. त्याचे 4 क्लॉजेस दिलेले आहेत. ते 4 क्लॉजेस तुम्ही पुस्तकामध्ये वाचा आणि त्याचे शॉर्ट मध्ये तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहा.
ते मी काही घेत नाहीये, ते तुम्ही वाचा आणि बघा. त्यानंतर रेप मध्ये त्याच्या पुढचा पॉइंट आहे बघा. अ मॅन इज सेड टू कमिट रेप इफ हॅज कमिटेड एनी ऑफ द फॉलोइंग ऍक्ट. रेपची स्टार्टिंग अशी आहे. त्यानंतर त्याचे 4 पॉइंट आहेत, ए बी सी डी. हे 4 पॉइंट तुम्ही बेअर ऍक्ट मधून वाचा आणि शॉर्ट मध्ये तुमचे त्या नोट्स काढून ठेवा द्या. ओके, त्याच्या पुढचं काय आहे? अंडर द फॉलोइंग सर्कमस्टन्सेस रेप इज कमिटेड फर्स्ट अगेन्स्ट हर विल. ओके, जे काही 4 वरती ऍक्ट दिले आहे तर ते ऍक्ट त्या जी काही वुमन आहे तिच्या इच्छेच्या विरुद्ध केले, अगेन्स्ट हर विल. सेकंड, विदाउट हर कन्सेंट, कन्सेंट संमती न घेता, तर अशा वेळेला रेप कमिट होऊ शकतो. रेप कधी कधी होईल याबद्दल सांगितलं आहे. विथ हर कन्सेंट, पण consent is obtained by putting her in fear of injury to her or any other person in whom she is interested. ओके, म्हणजे काय? एखादी वुमन आहे, तिला गन दाखवली आणि तिची कन्सेंट घेतली. पहिले एक ग्राउंड काय सांगतात आपल्याला? विदाउट कन्सेंट रेप इज कमिटेड. बरोबर. If sexual intercourse without consent of that woman, then rape is committed. Okay. So consent मिळवण्यासाठी एखाद्या वुमनला फोर्स यूज केला किंवा गन दाखवली आणि कन्सेंट घेतली किंवा एनी पर्सन तिच्या या पर्सनच्या रिलेटेड ही एक समजा व्यक्ती आहे, तिचा कोण ओळखीचा वगैरे आहे त्या. ओके, तिला असं त्याला मारून टाकण्याची धमकी वगैरे दिली आणि तिच्याकडून कन्सेंट घेतली, तर या ठिकाणी देखील रेप कमिट होईल. हा आपला 3rd पॉइंट सांगतोय. 4th काय? विथ हर कन्सेंट, पण कन्सेंट इज गिवन बाय अंडर बिलीफ दॅट शी इज लॉफुली मॅरिड टू दॅट मॅन बट ही नोज दॅट ही इज नॉट लॉफुल मॅरिड टू हर. म्हणजे काय? एखादी वुमन आहे, बरोबर, ही जी याददाश्त गेलेली असते. ओके, आणि हा एक्स नावाचा एक व्यक्ती असतो, तो तिचा गैरफायदा घेण्यासाठी त्या वुमनला सांगतो की आपलं लग्न झालेलं आहे आणि तू माझी वाईफ आहे, असं तो तिला सांगतो. आणि त्या सांगण्यावरती विश्वास ठेवून या वाईफ विश्वास ठेवते आणि तो सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे करतात ते. तर या ठिकाणी त्याने कन्सेंट जरी खोटं बोलून घेतले कन्सेंट, आणि हिने कन्सेंट का दिली आहे? अंडर बिलीफ ऑफ दॅट मॅन, या माणसाच्या विश्वासावर ती कन्सेंट दिली आहे. सो या केस मध्ये देखील रेप हा ऑफेन्स कमिट होईल. हे आपल्याला सांगतो बघा. विथ हर कन्सेंट. ओके, हिने कन्सेंट दिले, बट कन्सेंट इज गिवन बाय हर अंडर द बिलीफ दॅट शी इज लॉफुली मॅरिड टू दॅट मॅन. अंडर कोणत्या विश्वासावर दिली आहे? की ह्याची ती लॉफुल मॅरिड आहे, म्हणजे यांचं कायदेशीर लग्न झालेलं आहे. ओके, टू दॅट मॅन, बट ही नोज, एक्स नोज दॅट ही इज नॉट लॉफुली मॅरिड टू हर. पण एक्सला माहिती आहे की आपलं ह्यांचं लग्न झालेलं नाही, तर या ठिकाणी एक्सने या व्यक्तीवरती रेप केलं असं होईल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट. विथ हर कन्सेंट, बट इफ कन्सेंट इज गिवन बाय हर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इंटॉक्सिकेशन और अनसाउंडनेस ऑफ माइंड. ओके, अनसाउंड माइंड किंवा इंटॉक्सिकेशन म्हणजे दारू वगैरे पिलेली आहे असं. नॉट शी इज नॉट एबल टू गिव्ह हर कन्सेंट बिकॉज ऑफ इंटॉक्सिकेशन अँड अनसाउंडनेस ऑफ माइंड. And if any person commits rape on him with her consent, then it is called as rape. Okay, म्हणजे तिने कन्सेंट दिली आहे, पण ती इंटॉक्सिकेशन मध्ये किंवा अनसाउंड माइंड असल्या कारणामुळे जर ती कन्सेंट दिली असेल, तर त्या ठिकाणी इव्हन कन्सेंट दिली असली तरी देखील त्या ठिकाणी रेप कमिट होईल. कारण जी कन्सेंट आहे ती व्हॅलिड कन्सेंट नाही, ती कशी इंटॉक्सिकेशन मुळे किंवा अनसाउंडनेस माइंड मुळे ती कन्सेंट देण्यात आलेली आहे. ओके,
त्यानंतर नेक्स्ट, विथ और विदाउट हर कन्सेंट इफ शी इज बिलो 18 इयर ऑफ एज. ओके, सो या पॉइंट नुसार 18 वर्षाच्या खालील व्यक्तीने, 18 इयरच्या खालच्या व्यक्तीने जर कन्सेंट दिली आणि समजा त्या व्यक्तीने सेक्शुअल इंटरकोर्स केलं तरी देखील त्या ठिकाणी रेप होईल, विथ और विदाउट हर कन्सेंट. ओके, सो म्हणजे 18 वर्षाच्या खालच्या मुलीवरती रेप वगैरे केला तर, म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स केलं, इवन दो शी कन्सेंट हर, तरी देखील त्या ठिकाणी रेप होईल. काय पॉइंट बघा, विथ और विदाउट हर कन्सेंट इफ शी इज बिलो 18 इयर ऑफ एज. ओके, 18 वर्षाच्या खालील व्यक्ती आहे, म्हणजे या व्यक्तीचं 16, ही एक लेडीज आहे वुमन, तिचं 16 वर्ष 16 इयरची आहे. ओके, शी इज अंडर 18 इयर एज. विदाउट हिज कंसेंट रेप इज कमिटेड. ओके, बट अंडर क्लॉज 7 इफ शी गिव्स कंसेंट, तिने कंसेंट दिली, तिच्यावर कोणत्याही प्रकारचं फोर्स नाही, डिसिटफुल मीन्स नाही, शी इज नॉट अंडर इंटॉक्सिकेशन, अनसाउंडनेस माइंड. ओके, काहीच नाही, ती कॅपेबल आहे, एबल आहे कन्सेंट द्यायला, ओके मध्ये आहे एकदम, काही अनसाउंडनेस नाही वगैरे. ओके, आणि तिने कन्सेंट दिली आणि अदर पर्सन कमिट सेक्शुअल इंटरकोर्स विथ दॅट वुमन, देन अंडर क्लॉज 7 हिअर, because of she is under 18 year of age, here X has committed rape on that woman. Okay, सो म्हणजे 18 वर्षाच्या आतमधल्या मुलीची कन्सेंट असून देखील समजा सेक्शुअल इंटरकोर्स केलं तरी देखील त्या ठिकाणी रेप होईल. ओके, त्यानंतर इफ शी इज अनेबल टू कम्युनिकेट हर कन्सेंट, कम्युनिकेट, ती बोलू शकत नसेल वगैरे कन्सेंट, तर त्या ठिकाणी देखील रेप होईल. इट इज ॲडेड बाय 2013 क्रिमिनल अमेंडमेंट. 2013च्या क्रिमिनल अमेंडमेंटने हे 8वं ग्राउंड ऍड करण्यात आलेलं आहे की इफ शी इज अनेबल टू कम्युनिकेट हर कन्सेंट. ओके, म्हणजे कन्सेंट देऊ शकत नसेल, बोलू शकत नसेल वगैरे, तर त्या ठिकाणी रेप झाला असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर एक्सप्लेनेशन 1, अ मेडिकल इंटरव्हेन्शन डू नॉट कॉन्स्टिट्यूट ऑफेन्स ऑफ रेप. मेडिकल इंटरव्हेन्शन मध्ये समजा असं काही झालं, मेडिकल इंटरव्हेन्शन हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यांनी की मेडिकल इंटरव्हेन्शन डू नॉट कॉन्स्टिट्यूट ऑफेन्स ऑफ रेप. मेडिकल इंटरव्हेन्शन, मेडिकल वगैरे होतं ना, त्यामध्ये रेप होत नाही असं यामध्ये सांगितलं आहे. एक्सप्लेनेशन 2, अ सेक्शुअल इंटरकोर्स बाय हर हजबंड with his own wife who is not below 18 year of age is not a rape. ओके, एक्सप्लेनेशन 2 मध्ये काय सांगितलंय, जर का सेक्शुअल इंटरकोर्स केला एखाद्या हजबंडने आपल्या वाईफ सोबत आणि त्या वाईफचे एज आहे 15 वर्षापेक्षा लहान, बिलो द एज ऑफ 15 इयर, देन देअर इज अ नो रेप, असं एक्सप्लेनेशन 2 मध्ये सांगितलं होतं. पण नंतर this explanation is struck down in the case of Independent Thought versus Union of India. Okay, एक सेकंड, आपण जरा हे बघूया. एक्सप्लेनेशन 2 काय सांगतं की, एक्सप्लेनेशन 2 काय सांगतो की हजबंड commits husband with his wife below
15 लहान 15 वर्षापेक्षा लहान आहे व्यक्ती आणि तिच्या हजबंडने 15 लहान एखादी वुमन आहे आणि तिच्या हजबंडने समजा तिच्या सेक्शुअल इंटरकोर्स केलं तिच्यासोबत, तर त्या ठिकाणी रेप होत नाही असं एक्सप्रेशन 2 सांगतो, बरोबर. इज नॉट अ रेप. ओके, असं एक्सप्रेशन 2 सांगत होतं, बरोबर. पण त्यामध्ये एक अमेंड दिस एक्सप्रेशन, पण हे नंतर सुप्रीम कोर्टने स्ट्रक डाऊन केलं, काढून टाकण्यात आलं. ओके, आणि हे स्ट्रक डाऊन करून त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक केस आहे बघा यामध्ये, इंडिपेंडंट थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडिया. युनियन ऑफ इंडिया या केस मध्ये काय झालं, इन दिस केस सुप्रीम कोर्ट स्ट्रक डाउन एक्सप्रेशन 2 ऑफ सेक्शन 375. सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट इट इज अनकॉन्स्टिट्युशनल. ओके, स्ट्रक डाउन केलं, काढून टाकलो. आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, इट इज अनकॉन्स्टिट्युशनल. ओके, असं या केस मध्ये सांगितलं, इंडिपेंडंट थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आणि त्यानंतर या केस नंतर हे एक्सप्रेशन 2 काढून टाकलं. त्यामुळे त्यानंतर जर का असं झालं की 15 वर्षापेक्षा खालच्या वाईफ वरती हजबंडने सेक्शुअल इंटरकोर्स केलं, तर त्या ठिकाणी रेप हा ऑफेन्स होईल. ओके, सेक्शुअल इंटरकोर्स बाय हजबंड विथ हिज वाईफ हु इज बिलो 18 year of age, then and there is 15 year of age, then there is a rape commit. ओके, त्यानंतर पनिशमेंट फॉर रेप. ओके, पनिशमेंट फॉर रेप, पनिशमेंट काय आहे तर shall not be less than 10 year which may extend to imprisonment for life. 376 मध्ये पनिशमेंट दिली आहे 10 year आणि लाईफ इम्प्रिझनमेंट रेपला. ओके, तो त्यामध्ये काही अजून पनिशमेंट मध्ये क्लॉज आहे बघा. पनिशमेंट फॉर रेप, rigorous imprisonment of either description for a term which may shall not be less than 10 year but which may extend to the imprisonment for life and shall also liable to fine. म्हणजे rigorous imprisonment असणार ना. काय रिग्रेस इम्प्रिझनमेंट म्हणजे काय बघितलं आपण, सिंपल इम्प्रिझनमेंट आणि रिग्रेस इम्प्रिझनमेंट. त्याच्यामध्ये लेबरचं काम वगैरे असतं, म्हणजे दगडफेक वगैरे असतं. 10 year आणि लाईफ इम्प्रिझनमेंट त्याला पनिशमेंट आहे. त्यामध्ये हे क्लॉज 1 मध्ये सांगितलं आहे, बरोबर, 376 च्या. आणि क्लॉज 2 जरा मोठा आहे त्यामध्ये बघा. whoever being a police officer commits rape within the limit of police station to which such police officer is appointed or in the premises of any station house or on a woman in such police officer custody or in the custody of a police officer subordinate to the police officer. म्हणजे एखाद्या पोलीस ऑफिसरने ड्युटीवर असताना त्याच्या कस्टडीमध्ये एखादी वुमन वगैरे असेल आणि तिच्यावर रेप जर का कमिट केला. सेकंड काय सांगते, बीइंग अ पब्लिक सर्वंट कमिट्स अ रेप ऑन अ वुमन इन सच अ पब्लिक सर्वंट्स कस्टडी इन कस्टडी ऑफ अ पब्लिक सर्वंट सबऑर्डिनेट टू सच पब्लिक सर्वंट. एखाद्या पब्लिक सर्वंटने समजा रेप कमिट केला, त्याच्या ऑथॉरिटीमध्ये एखादी लेडीज वगैरे असेल तर. बीइंग अ मेंबर ऑफ आर्म फोर्स, म्हणजे आर्म फोर्स मधल्या कोणी केलं वगैरे. त्याच्यानंतर being on a management or on the staff of jail, remand home, त्यानंतर other place of custody established by under any law for time being enforced, women or children institution commits rape on any inmate of the jail, remand home, place or institution. म्हणजे अशा एका रिमांड होम वगैरे रिमांड दिली जाते एक तर म्हणजे पोलिसांनी पकडून आणलं तर ते रिमांड कस्टडी मागतात.
तर एखाद्या लेडीजची जर का कस्टडी कोर्टाने ग्रांट केली आणि कस्टडीमध्ये असताना एखाद्या पोलीस ऑफिसरने वगैरे रेप कमिट केला, तर अशा वेळेला किती पनिशमेंट असते, तर ते पुढे दिलेले आहे. त्यानंतर काय काय पॉईंट होतात बघा त्यामध्ये. कमिट्स रेप ड्युरिंग कम्युनल और सॅन्क्शनल व्हायलन्स. वुमन कमिट्स रेप ऑन वुमन नोईंग हर टू बी प्रेग्नेंट वुमन असेल तर. कमिट्स रेप ऑन अ वुमन इनकॅपेबल ऑफ गिव्हिंग कन्सेंट, being in a position of control or dominate over a woman. Commits rape on such woman. Commits rape on woman suffering from mental or physical disability. मेंटल किंवा फिजिकल डिसॅबिलिटी असेल, असे यामध्ये बरेचसे ग्राउंड आहे. कमिट्स रेप रिपीटेडली ऑन द सेम वुमन. एकाच रिपीटेड ऑफेन्स करत असेल सेम वुमन वगैरे, तर अशा वेळेला रिग्रेस इम्प्रिझन. तर या ग्राउंड खाली किती पनिशमेंट आहे, समजा या ग्राउंड खाली एखाद्या व्यक्तीने रेप केला असं सिद्ध झालं तर त्याला पनिशमेंट किती आहे. shall be punished with rigorous imprisonment for a term which shall not be less than 10 years but which may extend to the imprisonment for life, which shall mean imprisonment for a remainder of that person natural life and also. मग त्याला पण 10 year पनिशमेंट दिलेली आहे आणि लाईफ इम्प्रिझनमेंट. ओके, असे यामध्ये ग्राउंड्स दिलेले आहेत वेगवेगळे. त्यानंतर क्लॉज 3 मध्ये काय दिलं बघा. हुएवर कमिट्स रेप ऑन अ वुमन अंडर 16 years of age shall be punished with rigorous imprisonment for a shall not be less than 20 years but which may extend to imprisonment for life, which shall mean imprisonment for remainder of person natural life and shall also liable to fine, provided that fine shall be just reasonable to meet the medical expenses rehabilitation of the victim, provided that the fine imposed under this section shall be paid to the victim. म्हणजे यामध्ये जो काही फाईन वगैरे घेतला जातो, म्हणजे कोर्ट यामध्ये फाईन देखील लावतो ऑफेंडरला, आणि हा जो फाईन वगैरे जो काही घेतला जातो त्या ऑफेंडर कडून तो त्या विक्टिमला दिला जातो. ओके, आणि यामध्ये थर्ड एक क्लॉज आहे की 16 year पेक्षा 16 वर्षापेक्षा लहान वुमन वरती जर का रेप वगैरे कमिट केला तर अशा वेळेला किती 20 year पनिशमेंट आहे. 20 year पनिशमेंट आहे. असा 376 चे क्लॉज 3 यामध्ये पडतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे पनिशमेंट फॉर कॉझिंग डेथ और रिझल्टिंग इन पर्सिस्टन्सी ऑफ व्हेजिटेटिव्ह स्टेट ऑफ विक्टिम. तर त्यामध्ये किती आहे 376 ए ला नॉट लेस दॅन 20 year इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. ओके, तर मग 376 ऍड करण्यात आले. त्यानंतर इथे मी लिहितो 376 ए, तर त्यामध्ये 20 year पनिशमेंट आहे. ओके, आणि बाकी मग लाईफ इम्प्रिझनमेंट वगैरे आहे. 376 बी deals with punishment for a sexual intercourse by husband with his wife during separation. ओके, हजबंड ने वाईफची सेक्शुअल इंटरकोर्स केला ड्युरिंग हर सेपरेशन, वेगवेगळे राहत असताना. तर when husband has sexual intercourse with his own wife who is living separately, whether under decree of separation or otherwise, without her consent हा महत्वाचा आहे, consent नसताना, shall be punished with imprisonment which may shall not be less than 2 years but which may extend to 7 years. Extend 376 sorry बी म्हणून. ओके, म्हणजे ज्युडिशियल सेपरेशन हजबंड वाईफ मध्ये झाले आणि त्या टायमामध्ये हजबंडने त्या वाईफ वरती सेक्शुअल इंटरकोर्स केला विदाउट हर कन्सेंट. ओके, तर अशा वेळेला त्या जो हजबंड आहे त्याला पनिशमेंट ही मिनिमम 2 year आणि मॅक्झिमम 7 year पर्यंत पनिशमेंट होणार त्या व्यक्तीला. ओके, हे मी पुसून घेतो. 376 मध्ये आपण पॉइंट पाहत आहोत. या पुढचा पॉइंट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. एवढं मी पुसून घेतो, हे तुम्हाला कळालं असेल. एक्सप्रेशन 2 आपण बघितलं,
त्यामध्ये ही महत्वाची केस आहे, इंडिपेंडंट थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडिया. यामध्ये एक्सप्रेशन 2 काढून टाकण्यात आलं, स्ट्रक डाऊन करण्यात आलं आणि एक्सप्रेशन 2 इज अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून डिक्लेअर केलं. ओके, हे मी पुसून घेतो. राहिलेला 376B च्या पुढचा पाठ आपण आता पाहूया. हे पुसून घेतो. सो आपण पनिशमेंट पाहत आहोत रेपमध्ये. आपण 376B पर्यंत पाहिलेली आहे. सेक्शन 376 डील्स विथ सेक्शुअल इंटरकोर्स बाय अ पर्सन इन ऑथॉरिटी. ऑथॉरिटी मध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीने एखाद्या वुमनवर, त्याच्या अंडर असलेल्या एखाद्या वुमनवरती समजा सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे केले विदाउट हिज कन्सेंट, तर रेप कमिट होतो. आणि त्याची पनिशमेंट किती आहे बघा. बघा या सेक्शन मध्ये काय सांगितलं. हू एव्हर बीइंग इन अ पोझिशन ऑफ ऑथॉरिटी और इन अ फ्युडिशियस रिलेशनशिप और अ पब्लिक सर्वंट, एखादा व्यक्ती पब्लिक सर्वंट असेल, सुप्रिटेंडेंट और मॅनेजर ऑफ जेल, रिमांड होम, अदर प्लेस ऑफ कस्टडी एस्टॅब्लिश बाय और अंडर एनी लॉ फॉर टाइम बीइंग इन फोर्स और अ वुमन्स और चिल्ड्रन, किंवा ऑन द मॅनेजमेंट ऑफ हॉस्पिटल और बीइंग ऑन द स्टाफ ऑफ अ हॉस्पिटल, हॉस्पिटल मधल्या एखाद्या स्टाफने वगैरे, ओके, मॅनेजमेंट करणारा एखादा व्यक्ती वगैरे असेल तर, अब्यूज सच पोझिशन और फिड्युशियस रिलेशनशिप टू इंड्यूस और सेड्यूस एनी वुमन either in custody or under his charge or present in the premises to have sexual intercourse with him. Such sexual intercourse not amounting to offense of rape shall be punished with rigorous imprisonment of either description for a term which shall not be less than 5 years but which may extend to 10 years. ओके, म्हणजे 5 years मिनिमम आणि मॅक्झिमम 10 year पनिशमेंट आहे 376C ला. ओके, समजा या ऑथॉरिटी मध्ये असलेल्या व्यक्तीने सेक्शुअल इंटरकोर्स केलं, बट दॅट इज नॉट अमाउंट टू रेप, पण रेप झाला नाही. शी हॅज सेक्शुअल इंटरकोर्स विथ, पण रेपचे ज्या काही 4 प्रोविजन मी तुम्हाला लिहायला दिलेले आहेत, तुम्ही पाहताल त्या, पण रेप कमिट झाला नाही. सो हियर सेक्शुअल इंटरकोर्स इज कमिट बट रेप इज नॉट कमिट. इथं ओळ लिहिली आहे बघा, सेक्शुअल इंटरकोर्स नॉट अमाउंटिंग टू ऑफेन्स ऑफ रेप, म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स कमिट बट रेप इज नॉट कमिट. Then there is a punishment of rigorous imprisonment, minimum 5 years, maximum 10 years. Okay, and shall also liable to fine, आणि फाईन हा victim ला देण्यात येतो. त्यानंतर त्यामध्ये हॉस्पिटल म्हणजे काय आणि सुप्रिटेंडेंटचं काय ते बघा, त्यांनी शॉर्ट मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे हॉस्पिटल मध्ये कशा कशाचा समावेश होतो किंवा इतर मध्ये कशा कशा, सुप्रिटेंडेंट मध्ये कशा कशाचा समावेश होतो. तर यामध्ये सांगितलं आहे, द एक्सप्रेशन हॉस्पिटल अँड वुमन्स अँड चिल्ड्रन्स इन्स्टिट्यूशन शाल रिस्पेक्टिव्हली हॅव बीन सेम मिनिंग इन द एक्सप्रेशन 2 ऑफ सेक्शन 376. ओके, असं त्यामध्ये आहे. त्यानंतर सेक्शन 376D which deals with gang rape. गँग रेपला पनिशमेंट किती आहे बघा. वेअर अ वुमन इज रेप बाय वन और मोर पर्सन्स constituting a group or acting in a furtherance of a common intention, each of those persons shall be deemed to be committed the offense of rape and shall be punished with rigorous imprisonment which for a term which shall not be less than 20 years but which may extend to life, which shall mean imprisonment for a remainder of that person's natural life, and fine shall be just reasonable to the medical and provided such shall be paid to the victim. ओके, म्हणजे 376 खाली गँगरेप बद्दल सांगितलं आहे आणि गँगरेपला 20 year पनिशमेंट आहे मिनिमम, आणि मॅक्झिमम किती आहे तर लाईफ इम्प्रिझनमेंट, म्हणजे संपूर्ण जीवन जेलमध्ये काढायचं, रिमाइंडिंग होल लाईफ. ओके, सो अशी मॅक्झिमम पनिशमेंट आपण म्हणतो.
त्यानंतर येतो 376 डी नंतर 376 डी ए, जी की 2018 मध्ये क्रिमिनल अमेंडमेंट करून ऍड करण्यात आली. सेक्शन 376 डी ए. ओके, त्याची पनिशमेंट काय आहे? पनिशमेंट फॉर गँग रेप ऑन वुमन अंडर 16 इयर ऑफ एज. 16 वर्षाच्या आतील 16 वर्षाच्या आतमध्ये जे काही वुमन लेडीज असेल तिच्यावरती रेप कमिट केला तर त्याची पनिशमेंट किती आहे? तर इथे पनिशमेंट एक्सटेंड केलेली आहे बघा. Where a woman under 16 years of age is raped by one or more person constituting a group or acting in furtherance of a common intention, each of those persons shall be deemed to have committed the offense of rape and shall be punishable with life imprisonment, which shall means imprisonment for remaining of person natural life and with fine provided that such fine वगैरे ते सेम आहे. म्हणजे यामध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट पनिशमेंट आहे. गँगरेप ऑन पुनरावृत्ती तर एज किती आहे? वुमन अंडर 16 इयर. सो इथे लाईफ इम्प्रिझनमेंट पनिशमेंट आहे. वरती 20 इयर्स आहे, पण आता सेक्शन 376 डी ए नुसार त्यामध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट पनिशमेंट आहे. रिमाइंडिंग फॉर लाईफ म्हणजे कायमचं जेलमध्ये राहायचं जोपर्यंत आहे तोपर्यंत. त्यानंतर सेक्शन 376 डी बी पनिशमेंट फॉर गँगरेप ऑन वुमन अंडर 12 इयर ऑफ एज. म्हणजे सेक्शन 376 डी बी हा देखील कशाच्या रिलेटेड आहे? गँगरेपचेच रिलेटेड आहे. फक्त वुमनचं वय हे 12 इयर केलंय. इथे 16 इथे 12, 12 वर्षापेक्षा लहान मुलगी असेल तर. बघा त्यामध्ये काय दिलंय की पनिशमेंट फॉर गँगरेप ऑन वुमन अंडर 12 इयर ऑफ एज ही देखील अमेंडमेंट करूनच आणलंय. हा काय 2018च्या अमेंडमेंटने ऍड केलेलं आहे. त्यामध्ये पनिशमेंट बघा किती आहे. लाईफ इम्प्रिझनमेंट सॉरी आपण बघूया. वेअर अ वुमन अंडर 12 इयर ऑफ एज इज रिपीटेड बाय वन और मोर पर्सन कॉन्स्टिट्यूटिंग अ ग्रुप acting in furtherance of a common intention, each of those persons shall be deemed to have committed the offense of rape. सेमच वर्डिंग आहे त्याची. shall be punished with life imprisonment, which shall mean imprisonment for whole natural life and with fine or with death. म्हणजे यामध्ये सेक्शन 376 डीबी ला डीबी ला लाईफ इम्प्रिझनमेंट पनिशमेंट आहे. शिवाय त्यामध्ये डेथ सेंटेन्स देखील दिलेली आहे. डेथ सेंटेन्स फाशीची शिक्षा देखील यामध्ये दिलेली आहे. सेक्शन 376 बी. ओके, म्हणजे 12 वर्षापेक्षा लहान मुलीवरती समजा रेप कमिट केला तर. त्यानंतर सेक्शन 376 ई पनिशमेंट फॉर रिपीटेड ऑफेंडर्स. ओके, समजा आता हे वरती जे काही ऑफेन्स आपण सांगितले डी बी पर्यंत, जर का एखाद्या व्यक्तीने रिपीटेड ऑफेन्स केला असं म्हणजे एकदा पनिशमेंट झाली बाहेर आला तरी परत केलं तर अशा वेळेला किती पनिशमेंट आहे? whoever has been previously convicted of a offense punishable under section 376 म्हणजे ऑलरेडी त्या या ऑफेन्स मध्ये पनिशमेंट झालेली आहे आणि बाहेर आला आणि परत रेप कमिट केला अशा व्यक्तीने. Okay, and is subsequently conviction on an offense punishable under any of the following, any of the said section shall be punished with the imprisonment for life, which shall mean imprisonment for a remainder of natural life and death sentence. Okay, so 376 हा 376 it deals with repeated offense. ओके, म्हणजे 376 चेस. ओके, रेपचेच रिलेटेड. समजा एखाद्या व्यक्तीने रेप कमिट केला त्याला शिक्षा झाली. ओके, 10 इयर पनिशमेंट झाली, तो बाहेर आला 10 इयर आणि परत त्याने रेप कमिट केला तर सेकंड कन्व्हिक्शन झालं त्याला. ओके, सो सेकंड कन्व्हिक्शन झालं तर तो त्याला 370 ई सेक्शन लागणार.
आणि त्या 370 ई मध्ये रिपीटेड ऑफेंडरला लाईफ इम्प्रिझनमेंट पनिशमेंट आहे आणि डेथ सेंटेन्स. मग कोर्टाला जे योग्य वाटेल ती पनिशमेंट कोर्ट त्यामध्ये देणार. असे आपण रेपचा टॉपिक बघितला. अशा यामध्ये रेपमध्ये सुरुवातीला फक्त 376 होती, पण त्यानंतर मग त्यामध्ये वेगवेगळे पनिशमेंट ऍड करण्यात आले. मग 376 ए बी सी डी, डी ए डी बी आणि मग 376 ई असे यामध्ये ऍड करण्यात आले वेगवेगळे ऑफेन्सेस. तर हा झाला आपला रेपचा एक महत्त्वाचा टॉपिक. रेप मध्ये तुम्ही सुरुवातीला जरा पॉइंट लक्षात ठेवला 375, तर बाकीचे फक्त पनिशमेंट आहे ते जरा तुम्ही एक दोनदा नीट लिहून वाचलं तसं की तुम्हाला ते सोपं जाईल. 376 सी 5 इयर 10 इयर, 376 डी गँग रेप 20 इयर लाईफ इम्प्रिझनमेंट, 376 डी ए डील्स विथ गँग रेप ऑन वुमन अंडर 16 इयर ऑफ एज. मग इथं 20 इयर आहे, इथं लाईफ इम्प्रिझनमेंट, इथं लाईफ इम्प्रिझनमेंट पनिशमेंट आहे. ओके, मग 20 इयर नाही, डायरेक्ट लाईफ इम्प्रिझनमेंट होते. डीबी मध्ये गँग रेप ऑन वुमन अंडर 12 इयर एज, तर त्यामध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट आणि डेथ सेंटेन्स पण आहे. ओके, त्यानंतर रिपीटेड ऑफेंडर असेल तर लाईफ इम्प्रिझनमेंट आणि डेथ सेंटेन्स असं त्यामध्ये पॉइंट आहे. त्यानंतर ए आणि बी आपण बघितलंच, असे त्यामध्ये पनिशमेंट आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा ऑफेन्स राहिलाय तो म्हणजे अननॅचरल ऑफेन्स. तो आपण बघून घेऊया. हे मी पुसून घेतो. आपण अननॅचरल ऑफेन्स पाहून घ्या, म्हणजे आपला ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी हा टॉपिक इथं कव्हर होऊन जाईल. ओके, हे मी पुसून घेतो. आपण अननॅचरल ऑफेन्स बघूया. सो ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी याचा शेवटचा टॉपिक आहे अननॅचरल ऑफेन्स, सेक्शन 377. ओके, काय बघा, 377 deals with unnatural offense. Whoever have carnal intercourses with any man, woman or animal against the order of against the order of nature shall punish with imprisonment may extend to 10 year or imprisonment for life, 10 year आणि लाईफ इम्प्रिझनमेंट. ओके, अननॅचरल ऑफेन्स म्हणजे एलजीबीटी कम्युनिटी. ओके, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर असं एलजीबीटी कम्युनिटी, थर्ड जेंडर आपलं असं यामध्ये समावेश होतो सेक्शन 377 मध्ये. ओके, त्यामध्ये सेक्शन 377 मध्ये केस झाली बघा, नवतेज जोहार वर्सेस युनियन ऑफ इंडिया. 5 जजेस बेंचची ही केस होती. कोणती? नवतेज वर्सेस युनियन ऑफ इंडिया, 5 जजेस बेंच, कॉन्स्टिट्यूशनल जजेसचं बेंच होतं. Okay, in this case, Supreme Court held that consensual sex between two adults is not offense, and to that extent, Section 377 is unconstitutional, and Supreme Court decriminalized constitutional sex between two adults. म्हणजे दोन अडल्ट व्यक्ती असतील आणि त्यांनी कन्सेन्शुअल सेक्स केला असेल कन्सेंटने, तर त्या ठिकाणी सेक्शन 377 होणार नाही. ओके, हा यामधला शॉर्ट मध्ये नवतेज जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये हे जजमेंट कोर्टाने पास केलं. 5 जजेस बेंचचं हे जजमेंट होतं. ही माहिती होतं आपल्याला माहिती असावी याकरिता आहे. यावर त्याचा क्वेश्चन येणार नाही शक्यता आहे, पण आपल्याला एक माहिती असावी म्हणून. अननॅचरल ऑफेन्स सेक्शन 377. ओके, याला पनिशमेंट 10 इयर आणि लाईफ इम्प्रिझनमेंट आहे. ओके, सो आपण इथे ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी हा टॉपिक बघितला. यामध्ये वेगवेगळे ऑफेन्सेस बघितले. सुरुवातीला कल्पेबल होमिसाइड, त्यानंतर मर्डर बघितला,
त्यानंतर अटेम्प्ट टू कमिट मर्डर, अबेटमेंट टू कमिट सुसाईड बघितलं, अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाईड बघितलं, त्यानंतर आपण हर्ट बघितलं, ग्रीवियस हर्ट बघितलं, त्यानंतर आपण रॉंगफुली रिस्ट्रेन, रॉंगफुल कन्फाइनमेंट बघितलं, त्यानंतर क्रिमिनल फोर्स, असॉल्ट हा टॉपिक आपण बघितला. त्यानंतर पुढे आपण बघितलं आज बघितलं आपण ते किडनॅपिंग, ॲबडक्शन, रेपच्या प्रोव्हिजन्स बघितले आणि आता अननॅचरल ऑफेन्स बघितले. अशा प्रकारे ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी हा जो टॉपिक आहे सेक्शन 299 टू सेक्शन 377 हा संपूर्ण टॉपिक आपण डिस्कस केलेला आहे. यामध्ये IPC मध्ये काही थोड्या प्रोव्हिजन्स आपल्या राहिलेल्या आहेत ते आपण आता पुढच्या लेक्चरपासून घेणार आहोत. ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी आज आपला कव्हर झालेला आहे. याच्या रिलेटेड काही क्वेश्चन वगैरे असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करू शकतात, आपण त्या क्वेश्चनचं आन्सर सांगू. ओके, सो आज आपण इथं थांबूया. राहिलेले काही भाग आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. थँक्यू.